मी सर्वप्रथम सर्व माझे जे नेते आहे, आमचे महायुतीचे किंवा आमचे भाजपाचे, यांना सर्वांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि एक मोठी जबाबदारी ही मी मानते की मला आज महापौरपदी म्हणून मिळाली आहे आणि ते मी माझं पूर्ण प्रयत्न करेल की मी त्या खुर्चीला न्याय देईल. मी आज कारभार म्हणजे जस्ट माझं ऑफिशियली अनाउन्समेंट झालं आहे आणि मी उद्यापासूनच हा कारभार मी सांभाळणार आहे. पण जसं तुम्ही म्हणतात की जळगावकरांची व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पण मला एक विश्वास आहे की आमची महायुतीची जी आता नवीन टीम आहे, आमचे भाजपाचे व महायुतीचे सर्व जे नगरसेवक आहेत ते आम्ही सर्व मिळून ह्या टर्मला काहीतरी आम्ही जळगावकरांच्या विकासासाठी नवीन काहीतरी सुविधा आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेव्हा आम्ही टीम वर्क करूया तेव्हा नक्की जळगावचा विकास आम्ही करूया. नाही, जसं मला पक्षश्रेष्ठींनी सांगितलेलं आहे की त्यांचा जो आदेश राहील तो मला मान्य राहील. मी फक्त एवढं समजते की जितके माझ्याजवळ दिवस राहतील त्या दिवसामध्ये मी एक दिवस वाया न घालता जळगावकरांसाठी काय करू इच्छिते तो माझा हे राहील. म्हणजे किती वर्षांची टर्म ठरवली तसं काहीच सांगितलेलं नाहीये. पक्षश्रेष्ठींनी जसं मला आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढचे कारभार स्वीकारणार. वरच्या याच्यामध्ये सांगितलं की माझं पहिलं हे जे काही कामं जे मी अजेंड्यावर करणार आहे त्यात अतिक्रमण विषयी हा माझ्या याच्यात राहणार आहे. जळगावकरांना रस्ते मुक्त मी कसे करू इच्छिते व त्यासोबत मी हॉकर्सला यांना न्याय कसे देऊ इच्छिते, दोघी याच्यावर माझा प्रयत्न राहील आणि ते समतोल सांभाळून आणि सर्व आम्ही टीमवर्क करून जळगावकरांचे अतिक्रमणचा प्रश्न हा सोडविणार आहे.